बदल करताना हळूच माझ्या कानात सांगितलं की 5 मिनिटं तुम्ही बोला. त्यामुळे तिने माझी मुदत बांधून दिली की मी 5 मिनिटं बोलू आणि नंतर सन्मान करूया असं सांगितलं. त्यामुळे ज्यांचा सन्मान व्हायचा आहे, ज्या कार्यक्रमासाठी आज आपण इथे एकत्र आलोय, सर्वप्रथम शक्तिवंदन कार्यशाळा म्हणजे ही बचत गटची मोहीम काय आपल्याला नवीन नाही, पण ज्या पद्धतीने मोदीजींचं सरकार आणि आता आपलं महाराष्ट्राचं सरकार हे बचत गटाच्या माध्यमाने महिला सक्षमीकरणाचं काम करत आहे, त्याच्यामध्ये आता हे जाळं विस्तृत करायचं आणि नवीन ज्या काही महिला बचत गट असतील किंवा या नेटमध्ये नसतील त्या सगळ्यांना का सामावून घ्यायचंय. मी इथे योजनाकांचे मार्गदर्शन मध्ये शब्द ऐकत होतो की विद्युत दिदी, पाणी दिदी, ड्रोन दिदी. योजनात एक महत्वाचा मुद्दा तुम्ही विसरला. माननीय मोदीजींनी शेवटच्या 3-4 भाषणामध्ये प्रत्येक वेळेस सांगितलं की मोदीजींचं लक्ष आहे 3 करोड लखपती दिदी करायचे. बसचं पार्किंग लांब आहे, त्या पार्किंग पासून जे पर्यटक येतात त्यांना तिथून आणण्यासाठी त्या ज्या पिंक कलरच्या त्यांच्या व्हॅन आहेत, त्यांचे ड्रेस कोड सुद्धा पिंक आहेत. सगळ्या महिला आम्ही कौतुक केलं त्यांचं. एका लाईनीत पिंक कलरच्या त्यांच्या व्हॅन आणि पिंक कलरचे ड्रेस, त्यांनी त्या महिलांना तिथून पर्यटकांना आणायचं, इथे सोडायचं आणि परत तिकडे जाऊन सोडायचं. मग अशा पद्धतीने जर महिलांचा विकास होत असेल तर आपण जोरदार टाळ्या वाजून मोदी सरकारचं कौतुक करूया. आणि मी माझा लागलेला वेळ आता थांबवते आणि आदरणीय आमचे मनोज भाईंना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करते. कार्यक्रम था और सर भी आए थे. आज हमारी ईशान्य मुंबई जिला की शक्तिवंदन कार्यशाला, जी मोदी जी का शक्तिवंदन अभियान शुरू है, जो महिला बचत गट के लिए है, एनजीओ के लिए है, उसकी ये कार्यशाला थी, बहुत अच्छी हो गई. हमारे ईशान्य मुंबई के लोकप्रिय खासदार आदरणीय मनोज कोटक जी, इनके नेतृत्व में ये कार्यशाला हुई है. हम बहुत तहे दिल से खुश है कि हमारी जो लखपति दीदी का सपना है, मोदी जी का 2 लाख लखपति दीदी से लेके 2 कोटी लखपति दीदी से लेके 3 कोटी तक वो लेके गए हैं. और इसके माध्यम से 9 कोटी महिलाओं को रोजगार मिलेगा और उनके स्वयं सहायता बचत गट को उनको रोजगार मिलेगा. तो 9 कोटी महिला मोदी जी के साथ जुड़ जाएंगी. इसका हम लोग अभिनंदन करते हैं. आज जो महिलाएं थी वो कहाँ से आई थी, उन्हें किस तरह का लाभ मिलेगा, क्या ये जो महिलाएं हैं हमारी ईशान्य मुंबई लोकसभा क्षेत्र में 6 विधानसभा से आई थी, उनको मुद्रा लोन के माध्यम से बहुत सारे लाभ मिले हैं. हम उनका इंटरव्यू भी लिए हैं, वीडियो भी ले लिए हैं कि उन्होंने अपने पैरों पे खड़े हो गए, उनको अच्छे खासे रोजगार मिल रहा है. महिलाओं ने मोदी जी का बहुत ज़्यादा कौतुक किया है, सम्मान किया है. अपनी मनोज कोटक सर आए, क्या कुछ उन्होंने आश्वासन दिया, किस तरह से उनका सपोर्ट है इस पूरी चीज़ों पर? वो तो इतना अच्छा काम कर रहे हैं हमारे लोकसभा क्षेत्र में कि आश्वासन देने की जरूरत नहीं. उन्होंने तो हर जो भी कार्यकर्ता आता है उनके पास काम लेके उनका काम ही होता है. ऐसा हमारे लाडले खासदार, इन्होंने सब काम करने के प्रयास किया है. धन्यवाद. देतील ना, माझं काय काम है. सर आज आप मुख्य अतिथि रहे और यहाँ पे एक बड़ा कार्यक्रम लोकडाउन भी आयोजित किया गया था, क्या कुछ कहेंगे? मोदी जी ने जो संकल्पना रखी है लखपति दीदी बनाने की, ईशान्य मुंबई मतदार संघ के सभी महिला बचत गट को साथ में लाकर इस अभियान के अंदर महिला सक्षमीकरण के अभियान में पूरी तरीके से ये जुड़े और मोदी जी की जो संकल्पना है इनको आर्थिक सक्षमीकरण करने की, उसमें भारतीय जनता पार्टी ईशान्य मुंबई अपने सहयोग देना चाहती है.